आणि यानंतरची बातमी आहे 13 मृत्यू झाल्यानंतरही बेफाम असलेल्या समाजाची। ही बातमी आहे रस्ते सुरक्षेचे 3:13 वाजल्याची। भारतातले रस्ते सुरक्षा ही किती रसातळाला गेली आहे याचं भीषण उदाहरण सोमवारी पाहायला मिळालं। पालघर जिल्ह्यामध्ये लग्नाचं वऱ्हाड ज्या टेम्पोतून प्रवास करत होतं त्या टेम्पो चालकाच्या चुकीमुळे 13 जणांना आपले जीव गमवावे लागले। या अपघाताचं कारण नेहमीच आहे, चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं। पालघर जिल्ह्यात ज्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी हा टेम्पो निघाला होता तिथे जाण्यासाठी महामार्गावर 1 किलोमीटर अंतरावर युटर्न होता, पण एवढं अंतर सुद्धा अनेक ड्रायव्हर्सना जास्तच वाटतं, विशेषतः भारतीय रस्त्यांवर। मग हे ड्रायव्हर्स वाटेल तशी गाडी चालवतात, चुकीच्या दिशेनं जातात, अतिवेगानं जातात, जास्त प्रवासी भरतात वगैरे वगैरे वगैरे। सगळ्यात वाईट म्हणजे काय तर जीव कितीही जावोत पण आम्ही काही सुधारणार नाही, उलट रस्त्यावरचा धोका दिवसागणिक वाढवणार। दोन 2020 पासून भारतामधल्या रस्त्यांवर किती जणांना रस्ते अपघातामध्ये प्राण गमवावे लागले त्याची जरा आकडेवारी बघा। 2020 मध्ये 1.38 लाख लोकांना रस्ते अपघातामध्ये मृत्यू आला। 2021 साली ही संख्या पोहोचली 1.54 लाखांवर। 2022 1.69 लाख तर 2023 1.73 लाख। 2024 मध्ये 1.77 लाख लोकांनी म्हणजे 1,77,00,000 लोकांनी फक्त रस्ते अपघातामध्ये आपले जीव गमावले। वर्षाला लाखो अपघात भारतामध्ये होतात। या लाखो रस्ते अपघातांची प्रमुख कारणं नेमकी काय तीही बघा। अतिवेगानं वाहन चालवणं, चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावर ओव्हरटेकिंग करणं, सिग्नल तोडणं, चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं, लेनची शिस्त न पाळणं, चुकीच्या जागी थांबणं, मोबाईलवर बोलणं, ड्रायव्हिंगकडे पूर्ण लक्ष न देणं, टायर्स फुटणं, इंजिन फेल होणं, म्हणजे गाडीच्या सुव्यवस्थेकडे लक्ष न देणं, झोपेत गाडी चालवणं, दारू पिऊन गाडी चालवणं हेही आपल्याकडे सर्रासच होतं। गाडी व्यवस्थित चालवता येत नसताना सुद्धा ड्रायव्हिंग करणं आणि सगळ्यात घातक म्हणजे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये गाडीचं स्टिअरिंग देणं। याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त माल भरणं, रस्त्यांची अवस्था खराब असणं, रस्त्यांची सातत्यानं कामं सुरू असणं, त्यामुळे वेगवेगळे डायव्हर्जन्स वळणं तयार होणं, खरं तर भारतामध्ये इतके रस्ते अपघात होण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतातले अनेक लोक हे रस्त्यावर नियमांचं पालन करत नाहीत। पण का असं होतं? का भारतीय लोकांना रस्त्यावर नियमांचं पालन करावं वाटत नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातल्या रस्त्यांवर कायद्याची भीतीच नाहीये। यातलं सगळ्यात प्रमुख कारण नियम मोडला तर आपल्याला दंड होईल याची भीतीच कुणाला वाटत नाही। नियम मोडला म्हणजे आपण पराक्रमच केला असंच अनेकांना वाटतं, ती भावनाच तीव्र आहे। कोणत्याच राज्य सरकारला नियमांची कठोर अंमलबजावणी करावी असं वाटतच नाही। अनेक महाभाग यांना तर नियम माहीतच नसतात। वाहन हातात आलं की ते सर्रास रस्त्यावर आणलं जातं, हवं तसं दामटवलं जातं। एजंट मार्फत गेलं की वाहन परवाना तर सर्रास सगळ्यांना मिळतो, त्यामुळे त्यासाठी काही नियम शिकावे लागतात अशी अटच शिल्लक नाहीये। परवान्यासाठी कठीण परीक्षा नाहीये, मागेल त्याला परवाना अशी गत आहे।
कारवाई कुणावरच होत नाही हे बघून भीड प्रत्येकाची चेपतीये. मी नियम मोडतो, तो नियम मोडतो. मग आता आपण सगळ्यांनीच मोडले तर काय बिघडलं? हीच मानसिकता आहे. अमेरिका, युरोप, दुबई यासारख्या देशांमध्ये नियम जर मोडले तर समाजच तुमच्याकडे तुच्छतेनं बघतो. भारतात असलं काही नाहीच आहे. उलट अनेकदा नियम पाळणारे चेष्टेचा विषय बनतात. शिक्षणामध्ये या सगळ्याचा समावेश नाहीये. नियम, शिस्त, समाजहित यावर मुळात शिक्षणातच फारसा भर नाहीये. गुण मिळवून देण्याच्या नादात आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी शिकवल्याच जात नाहीत. समाजात वावरताना जबाबदारीनं वागायला पाहिजे हे 99% भारतीयांच्या गावी पण नाहीये. मी, माझं कुटुंब, माझा स्वार्थ एवढाच तो विचार. आता भारतातली सगळी आकडेवारी आणि भारतातली एकूण रस्ते सुरक्षेविषयीची परिस्थिती बघितली. आता दुबई मधली जरा दंड व्यवस्था बघूयात. अनेक नियम दुबईमध्ये असे आहेत ज्यासाठी भारतीय चलनात लाखो रुपयांचा दंड भरावा लागतो. 50,000 दिराम इतका दंड भरावा लागतो. लोकांचा जीव धोक्यात घालणं किंवा स्टंट करणं असं जर तुम्ही दुबईमध्ये केलं तर दंडाची रक्कम 13 लाख रुपये असू शकते. अवजड वाहनांनी जर सिग्नल तोडला तर त्यांच्यासाठी दंडाची रक्कम जास्त आहे. अल्पवयीन मुला-मुलींना कार चालवू देणं हा या देशामध्ये गंभीर गुन्हाच मानला जातो. जर तुम्ही बनावट नंबर प्लेट बसवली किंवा ती दिसू नये अशी काही कृती केली तर संपलं. लाखांमध्ये दंड बसलाच म्हणून समजा. दंडासोबतच कुठली अंक प्रणाली वापरावी याची सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे आणि ती सिस्टीम बंधनकारक आहे सगळ्यांना. आता दुबईमध्ये दंड म्हणून किती पैसे भरावे लागतात ते बघितलं, पण विषय इथंच संपत नाही. दंडासोबत तुमच्या नावावर काही पॉइंट्स, अंक जमा होतात. ब्लॅक पॉइंट्स असं नाव आहे त्याचं. जर तुमचे 24 ब्लॅक पॉइंट्स जमले तर तुमचा वाहन परवाना थेट निलंबित होतं आणि तसं झालं तर अवघ्या UAE मध्ये तुम्ही कुठेही गाडी चालवू शकत नाही. बघूयात ही अंक प्रणाली काय, ही पॉइंट सिस्टीम. जर तुम्ही पहिल्या वेळी 24 पॉइंट तुमचे जमा झाले तर तुमचा वाहन परवाना हा 3 महिन्यांसाठी निलंबित होतो. म्हणजे 3 महिने तुम्ही दुबईच्या रस्त्यांवर गाडी नाही चालवू शकत. दुसऱ्या वेळी जर हे झालं तर तुमचा वाहन परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित होतो. तिसऱ्या वेळी जर तुम्ही 24 अंक जमवलेत तर वाहन परवाना वर्षभरासाठी निलंबित होतो. वर्षभरासाठी निलंबित झाला की RTO ची परीक्षा पुन्हा द्या आणि नव्यानं वाहन परवाना मिळवा. चालक शिकाऊ असेल तर 12 अंक जमा झाल्यावर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित. परदेशी चालक असेल आणि सतत नियम मोडला तर थेट गो बॅक, मायदेशीच पाठवून देतात.